नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील घटक उष्णता आणि उपघटक उष्णता विनिमयाचे तत्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. उष्णता विनिमयाचे तत्व. उष्णतेची देवाणघेवाण. उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूची प्रणाली सिस्टीम वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास आकृती 5.10 पहा. पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत आपणास खालील तत्व मिळते. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हणतात. बाजूच्या 5.10 उष्णतारोधक पदार्थाची पेटी या आकृतीमध्ये पहा. उष्ण वस्तू ए आणि थंड वस्तू बी आहे. आतमध्ये गरम पाणी आहे. जांभळ्या कलरची चौकट दाखवलेली ती उष्णतारोधक पेटी आहे. आता उष्ण वस्तू ही उष्णता थंड वस्तूला देते आणि दोन्ही वस्तूचे तापमान समान होईपर्यंत ही उष्णता देवाणघेवाण होते. म्हणजेच उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता हे उष्णता विनिमयाचे तत्व आपणाला या उष्णतारोधक पदार्थाच्या पेटीद्वारे अनुभवता येते, अभ्यासता येते. उष्णता विनिमयाचे तत्व काय आहे? उत्तर. दोन द्रव पदार्थांमध्ये उष्णतेचा विनिमय करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला उष्णता विनिमयक असे म्हटले जाते. ज्यावेळी एका पदार्थाचे तापमान वाढवले जाते त्यावेळी आपोआपच दुसऱ्या पदार्थातील उष्णता कमी होते. अधिक उष्णता असलेल्या गरम पदार्थाकडून कमी उष्णता असलेल्या थंड पदार्थाकडे होणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहाला उष्णता विनिमय असे म्हणतात. उष्णता विनिमय तत्व. उष्णता विनिमय म्हणजे उष्णता एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत जाणे. यामध्ये उष्णता उच्च तापमानाच्या वस्तूपासून कमी तापमानाच्या वस्तूपर्यंत जाते. याचे उदाहरण म्हणजे उष्णता एकत्रित करणारे किंवा उष्णता सोडणारे पदार्थ. खालील आकृती पहा.